महामुंबई या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत उद्याच्या दसरा मेळाव्याच्या बातमीने। मुख्यमंत्र्यांचं उद्या रात्री 8 वाजता भाषण होणार आहे आणि बीकेसी वरच्या मैदानामध्ये मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार आहे। तसंच मुख्यमंत्र्यांना 12 फुटांची चांदीची तलवार देऊन त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुंबईतल्या बीकेसी मैदानावर उद्या शिंदे गटाचा मेळावा होतोय। या मेळाव्यात शिंदे गटात काही मोठे पक्ष प्रवेश होण्याची सुद्धा शक्यता आहे। आमदार खासदारांसोबत या मेळाव्यातून शिंदे ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे। शिंदे गटातील आमदार आणि पक्ष प्रवक्त्यांनी याबाबतची अनेक वक्तव्य यापूर्वी केली। या नेत्यांच्या देहबोलीतून सुद्धा तसे संकेत मिळतात। आता उद्याच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटात कुणाची एंट्री होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान आम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी काय नेमकं म्हटलंय जाणून घेऊयात। स्वाभाविक आहे लोक येणार आहेत, पण आकर्षण कोण आहे? कोण कोण असेल व्यासपीठावरती? कोण कोण उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहे? उत्सुकता आहे महाराष्ट्राला। ती उत्सुकता अशीच कायम राहिली पाहिजे असं मला वाटतं। उत्सुकता नक्कीच असणार आहे या मेळाव्यामध्ये। ती उद्या लोकांना संध्याकाळी कळेल। शिंदे समर्थकांनी दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली आहे। मुंबईच्या बीकेसी मैदानावर मोठी गर्दी जमवण्यासाठी शिंदे समर्थकांनी कंबर कसली आहे। राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। त्यासाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांची तयारी। राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार। शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये गर्दीवरून स्पर्धा। यंदा मुंबईत शिवसेनेच्या सोबतच शिंदे समर्थकांचा सुद्धा मेळावा होतोय। त्यासाठी शिंदे समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे। राज्यभरातून कार्यकर्ते मेळाव्यासाठी आणण्याचा शिंदे समर्थकांचा प्रयत्न आहे। त्याकरता शिंदे समर्थक आमदारांनी खास नियोजन केलंय। एसटी आणि खाजगी बसेसचं मोठ्या प्रमाणात आरक्षण करण्यात आलंय। शिंदे समर्थकांनी जवळपास 4000 बसेस आरक्षित केलेत। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता बॅनर सगळीकडे लागलेले आहेत, काँग्रेसच्या भारत जोडो अभियानामध्ये काही लोक समाविष्ट झालेली होती, त्याच्यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा आहे, मी बोलत नाही, लोकांमध्ये अशी चर्चा आहे की जो बीकेसीवरचा मेळावा आहे तो वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा मेळावा आहे, ज्याचं नेतृत्व शिंदे साहेब करत आहेत, आणि शिवतीर्थावर जो मेळावा आहे तो महाविकास आघाडीचा मेळावा आहे असं लोकांचं मत बनलेलं आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात मेळाव्यासाठी 500 बसेसचं नियोजन केलंय। तर औरंगाबाद जिल्ह्यातून जवळपास 25,000 समर्थक मेळाव्याला घेऊन आणण्याची तयारी शिंदे समर्थक आमदारांनी केली आहे। सिल्लोड शहरातून पूर्ण 500 गाड्या, छोट्या 500 गाड्या, मी 500ची अपेक्षा केली होती पण आता 1000 गाड्या चालल्या आहे। अजूनही कार्यकर्ते गाड्या मागू लागले, परंतु एसटी महामंडळाकडे गाड्या नाही, कुठे प्रायव्हेट गाडी भाड्यानेही मिळत नाही। अशा पद्धतीने मला असं वाटतंय का बीकेसी मैदानावर सिल्लोडचे लोक 2 वाजेपर्यंत 30,000 लोक, मी पहिले 25ची अपेक्षा केली होती, परंतु फुलंब्री आणि कन्नड हे मिळून अजून 5,000 30,000 लोक निश्चित राहतील। मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नेण्यासाठी शिंदे समर्थकांनी कंबर कसली आहे। नागपूर जिल्ह्यातून 55 बसेसचं नियोजन करण्यात आलंय। नागपूरच्या वेगवेगळ्या भागातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। विदर्भातून सर्वाधिक बसेस या यवतमाळ जिल्ह्यातून रवाना झाल्या आहेत। जिल्ह्यातून प्रत्येक तालुका स्तरावरून 1 किंवा 2 बसेसचं नियोजन झालेलं आहे। प्रत्येक ठिकाणून बसेस आता 10-11च्या दरम्यान रवाना होणार आहे। आम्ही वर्धा जिल्हा आमच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून एक बस इथून आम्ही सुरुवात केली आहे, रवानगी केलेली आहे।
यंदा मुंबईत पहिल्यांदाच दसरा मेळाव्याच्या निमित्तानं 2 सभा होत आहेत। त्यामुळे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही बाजूकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। सभेला गर्दी जमवण्यासाठी वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची जणू स्पर्धाच लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मुख्य आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे ती म्हणजे 51 फुटी तलवार। एकनाथ शिंदे समर्थकांच्या दसरा मेळाव्यात या भव्य तलवारीचं पूजन करण्यात येणार आहे। या पूजनानंतर या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात होणार आहे। दरम्यान शिंदे समर्थकांकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येते। राज्यभरातून या मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत। शिवसेनेचा दसरा मेळावा अगदी उद्यावर येऊन ठेपला असताना मुंबईतल्या बीकेसी मैदान इथं मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तयारी सध्या पाहायला मिळते। येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला भरपेट पौष्टिक नाश्ता मिळावा यासाठी शिंदे गटानं चविष्ट फूड बॉक्स देण्याची तयारी सुरू केली आहे। जवळपास 2.5 लाख फूड बॉक्स तयार करण्यात आले असून ते उद्या वितरित केले जाणार आहे। पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना उद्याच्या खाण्याच्या पाकिटाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि नाशिवंत जे पदार्थ आहेत ते न ठेवता 8-10 दिवस टिकतील असे पदार्थ आम्ही ठेवलेले आहेत। प्रामुख्यानं गुजराती भाषेमध्ये त्याला ठेपला बोलतात आणि मराठी भाषेमध्ये आपल्या गावरान भाषेत त्याला धपाटा म्हणतात, तो धपाटा ठेवलेला आहे, कचोरी आहे आणि गुलाबजाम अशा प्रकारचं खाण्याचे बॉक्स आम्ही सगळ्या शिवसैनिकांना वाटणार आहोत। मूळ शिवसेनेची सोमवारी संध्याकाळी शिवसेना भवनात दसरा मेळावा पूर्व तयारी करण्यासाठी महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत शिवसेना विरुद्ध युवा सेना यांच्यात शिमगा झाल्याचं समोर आलं। बैठकीत दसऱ्याआधीच शिमगा। मूळ शिवसेना विरुद्ध युवा सेनेत खडाजंगी। दसरा मेळावा पूर्वतयारीसाठी होती बैठक। वरुण सरदेसाईंना धरलं धारेवर। दसरा मेळावा काही तासांवर येऊन ठेपलाय। यंदा शिवसेनेतल्या फुटीनंतर 2 ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आणि शिंदे गटाकडून बुधवारी दसऱ्याच्या निमित्तानं मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दोन्ही बाजूकडून गर्दी जमवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। याचाच एक भाग म्हणून मूळ शिवसेनेची सोमवारी संध्याकाळी शिवसेना भवनात बैठक झाली। दसऱ्याच्या मेळाव्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत शिवसेना विरुद्ध युवा सेना यांच्यात शिमगा झाल्याचं समोर आलंय। या बैठकीत मुंबईच्या सर्व विभाग प्रमुख तसंच युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। दरम्यान या बैठकीत रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव युवा सेनेच्या कोर कमिटीत अद्यापही असल्यानं वरुण सरदेसाई यांना जाब विचारण्यात आला। त्यामुळे काही काळ वातावरण तापलं। यावर प्रतिक्रिया देताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्येकानं जबाबदारीनं काम करायला हवं असं स्पष्ट केलं। छोटा पदाधिकारी कोण चुकला असेल तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना ती चूक सुधरा म्हणून कडक शब्दात जरी त्यांना समज दिली असेल त्याची खरी बातमी होता कामा नये। त्याच्यात वरुण सरदेसाईंचं नाव नक्की कळलं आहे। माझं त्यावरून सगळ्यांनाच सांगणं आहे की प्रत्येकाने जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे। सध्या रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी आहेत। दररोज उद्धव ठाकरे आणि मूळ शिवसेनेवर ते जहरी टीका करत असतात। अशा प्रसंगी रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम हे शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेत अजून कसे काम करतायत, त्यांची हकालपट्टी का केली नाही अशा प्रश्नांची सरबत्ती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आली। तर किशोरी पेडणेकर यांनी देखील कदम पितापुत्रांवर जोरदार प्रहार केला। ज्यांचे वडील वाटेल त्या मार्गाने कोकलतायत आणि त्यांचा मुलगा मात्र आपल्या कागदपत्रावर आणि ह्याच्यावर जर असेल तर आमच्या युवांच्या वरिष्ठ जे आहेत युवा प्रमुख त्यांनी याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे आणि ती जर घेतली नसेल तर चूक आहे।
या सर्व शिमग्याच्या आणि खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश कदम यांच्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून लवकरच निर्णय घेऊ असं युवा सेनेचे प्रमुख वरुण सरदेसाई यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं। मात्र शिवसेनेच्या विरुद्ध युवा सेना अशी खडाजंगी जी झाली त्याची मात्र जोरदार चर्चा रंगतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे। त्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन केलं। तसंच दसरा मेळाव्याच्या कामाची शिवाजी पार्कवर जाऊन पाहणी सुद्धा केली। तर उद्याचा दसरा मेळावा हा दोन्ही बाजूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जय्यत तयारीला लागलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे सुद्धा आज शिवाजी पार्क मैदानात उतरले। त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये जी तयारी उद्याच्या दसरा मेळाव्याची सुरू आहे त्याचा आढावाही घेतला। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय। ईडीकडून दाखल गुन्ह्यात अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आलाय। मात्र सीबीआय कडून दाखल गुन्ह्यात त्यांना दिलासा मिळालेला नाहीये। सीबीआय कडून दाखल गुन्ह्यात त्यांना जामीन मिळालेला नाहीये, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह आहे। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आलाय। ईडी सुप्रीम कोर्टात जाणार असल्यानं जामिनाला 13 ऑक्टोबर पर्यंत कोर्टानं स्थगिती दिली आहे। कुठलाही सबळ कागदोपत्री पुरावा नाही, परिस्थितीजन्य पुरावा नाही आणि अनिल देशमुख हे 73 वर्षाचे आहेत, त्यांना इतर आजार आहेत आणि त्यामुळे पीएमएलए कायद्याअंतर्गत त्यांना जे डांबून ठेवण्यात येत आहे ते सकृत दर्शनी बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाहीये अशा स्वरूपाचा युक्तिवाद आम्ही मांडला। माननीय उच्च न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा जामिनाचा अर्ज मंजूर केलेला आहे। अनिल देशमुख यांचं काय झालंय? ठीक आहे, तो ती न्यायालयीन प्रक्रिया आहे, ते न्यायालयाची बाजू ही आहे, त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही। मला मनापासून खूप आनंद झाला की त्यांना आज जामीन मिळाला। आता बाकीच्यांनाही लवकर मिळेल असा आमचा प्रयत्न राहील। शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर आता सुनावणी होणार आहे। शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगानं 7 ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे। त्यावेळी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर फैसला होणार का याविषयीची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। शिवसेना पक्ष संघटनेवर लवकरच फैसला। शिवसेनेला 7 ऑक्टोबर पर्यंत बाजू मांडावी लागणार। निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांची सुनावणी। शिवसेना कुणाची यावर आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगानं शिवसेनेला येत्या 7 ऑक्टोबर पर्यंत कागदपत्र सादर करण्याची मुदत दिली आहे। खरं तर या प्रकरणी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती, मात्र सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत हस्तक्षेप करायला नकार दिला। त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे समर्थकांना आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले। शिवसेनेनं त्यासाठी वेळ वाढवून मागितली। ठीक आहे, जी कायदेशीर लढाई ती आम्ही करणारच आहोत। निवडणूक आयोगाने ज्या अर्थी अद्यापही निर्णय घेतलेला नाही त्या अर्थी शिवसेनेची अधिकृत निशाणी धनुष्यबाण वापरण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे, तो आम्ही वापरणारच। शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदे समर्थकांकडून थेट शिवसेनेवर हक्क सांगितला गेला। आपलीच खरी शिवसेना असून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावं असा दावा शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाकडे केलाय। या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कागदपत्र सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले होते। आणि मला वाटतं की धनुष्यबाणाच्या बद्दल आमच्याकडे इतके भक्कम पुरावे आहे, इतकी भक्कम आमची बाजू आहे, इतकी भक्कम आमची शक्ती आहे, त्याचा फायदा आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे। शेवटी निर्णय देणं हा इलेक्शन कमिशनरचं काम आहे, ते सर्व तपासूनच योग्य तो निर्णय देतील।
एकीकडे शिवसेनेतल्या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा वाद आडवा येण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण भलेही शिंदे समर्थकांनी ही जागा भाजपसाठी सोडली असली तरी शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हासाठी अपील केलंय. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरेंची शिवसेना निवडणूक आयोगाकडे मुदत मागणार आहे असं कळतंय. कागदपत्र दाखल करण्यासाठी मुदत मागणार असल्याची माहिती समोर येते. या संदर्भातलं पत्र आयोगाकडे पाठवलं जाणार आहे. दसरा मेळाव्यामुळे वेळ मिळणार नसल्यानं शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करायला वेळ मागितल्याचं कळतंय. एसटी महामंडळातल्या पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहेत आणि उर्वरित लोकांना सुद्धा आजपासून ते नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2019च्या भरतीतल्या उमेदवारांना हे नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. कोरोनामुळे या नियुक्त्या रखडलेल्या होत्या. 1431 पात्र उमेदवारांना या नियुक्त्या देण्यात आल्या. तर महिलाही आता यापुढे एसटीचं सारथ्य करणार आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं एसटी महामंडळानं राबवलेल्या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहकपदासाठी महिलांकडून अर्ज मागवले होते. त्यात 203 महिला उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. 142 महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालवण्याचा परवाना सादर केला. यापैकी 22 महिला उमेदवारांना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवापूर्व प्रशिक्षणाचं पात्र करण्यात आलं आणि 80 दिवसांचं सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचं सारथ्य करायला सज्ज होणार आहेत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या मुंबईत लहान मुलांच्या चोरीच्या अफवा वेगानं पसरत आहेत. अशीच एक घटना मुंबईतल्या धारावीत समोर आली आहे. एका बुरखा घातलेल्या व्यक्तीला परिसरातल्या नागरिकांनी मारहाण केली. मुलं पळवणारा असल्याच्या संशयातून ही मारहाण करण्यात आली. पण या व्यक्तीनं बुरखा का घातला होता हे मात्र कळू शकले नाहीये. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.